नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण क्वेश्चन सेट 40 क्वेश्चनचा सेट हा चौथा सेट आपण बघत आहोत. ओके, चला तर आता लगेच आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. पहिला प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणता रेणू ग्लुकोज विघटनाच्या वेळी तयार होत नाही? ग्लुकोज विघटन ऊर्जा निर्मितीतली पहिली स्टेप्स आहे. आता हे ग्लुकोज विघटन जे आहे ते विनाक्षी श्वसन आणि तसंच ऑक्सी श्वसन दोन्ही प्रकारात घडून येते. ग्लुकोजचं विघटन ऑक्सी श्वसन विनाऑक्सी श्वसन दोन्ही प्रकारात होते. विनाऑक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचं विघटन आणि फर्मेंटेशन किण्वन हे दोन स्टेप्स आहे. ठीक. बर, आता हा जो प्रश्न आहे की ग्लुकोजचं विघटन होत असताना कोणता पदार्थ तयार होत नाही, कोणता घटक होत नाही, तयार होत नाही, तर उत्तर करायचं आहे ग्लुकोजच्या एका रेणूतून आपल्याला ग्लुकोज विघटनाच्या वेळी दोन रेणू पायरुविक ऍसिडचे, दोन NADH2 चे, दोन ATP अडिनोसाइन ट्रायफॉस्फेट आणि दोन H2O पाण्याची रेणू भेटतात. ग्लुकोज विघटन हे पेशी द्रव्यामध्ये होते, सायटोप्लाझम मध्ये होते आणि एका ग्लुकोज पासून आपल्याला दोन पायरुविक ऍसिड, दोन NADH2, दोन ATP आणि दोन वॉटरचे मॉलिक्युल्स, पाण्याचे मॉलिक्युल भेटतात. आता सांगा प्रश्नाचं उत्तर काय असेल तर. NADH2 झाला तयार, ATP तयार झाला, H2O तयार झाला, FADH2 तयार होत नाही, तो क्रेब चक्रामध्ये तयार होत असतो. ऊर्जा निर्मितीची पहिली स्टेप आहे ग्लुकोजचं विघटन. FADH2. ओके, तर ATPचा फुल फॉर्म आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, अडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. आता ग्लुकोजचं विघटन होतं कुठे? पेशी द्रव्यामध्ये. ही थोडीशी ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे, ती आपल्याला माहित असणं गरजेची आहे. ही प्रोसेस जी चालते ग्लुकोज विघटन पेशी द्रव्यामध्ये होते. पुढचा प्रश्न. नमस्कार मारुती सर. हाडांमध्ये कोणते प्रथिन असते या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पटकन करायचं आहे. ओसिन नावाचं. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. मेलॅनिन हे आपल्या स्किन मध्ये असते, हिमोग्लोबिन रक्तामध्ये, मायोसिन याच्यामध्ये लवचिकता येते आपल्या स्नायूमध्ये, फ्लेक्झिबिलिटी. त्यामुळे उत्तर आहे ओसेन नावाचं. ओसेन नावाचं प्रथिन हाडांमध्ये दिसून येते आपल्याला. खालीलपैकी कोणती ग्रंथी पुरुष प्रजनन संस्थेत आढळत नाही? कोणती ग्रंथी आहे जी पुरुष प्रजनन संस्थेत आढळत नाही? पटकन उत्तर करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, काउपर्स ग्रंथी ही एक वटाण्याच्या आकाराची ही ग्रंथी आहे. ओके, तर पुरस्थ ग्रंथी या प्रकारचा आपण पुरुष प्रजनन संस्थेत पाहिली होती. बर, मग बर्थोलिन ग्रंथी जी आहे तर ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स मध्ये सापडते, तर स्त्री प्रजनन संस्थेत ही आढळते. कोणती? बर्थोलिन्स. बाकी या दोन ज्या आहेत तर त्या पुरुष प्रजनन संस्थेत आढळतात, पहिल्या दोन. पुढचा प्रश्न. क्रेब चक्रामध्ये ऍसिटिल कोएन्झाइम ए ला ऑक्झॅलो ऍसिटेट द्वारा स्वीकारून हा घटक तयार होतो. तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊया, याची सुरुवात होते ग्लुकोजचं विघटन. आणि ग्लुकोजचं विघटन कुठं होते? सायटोप्लाझम पेशी द्रव्यामध्ये होते, त्याला आपण ग्लुकोज विघटन इंग्लिशमध्ये ग्लायकोलिसिस म्हणतो. ठीक. इथून दोन रेणू आपल्याला पायरुविक ऍसिडचे मिळतात. ठीक आहे. आता हा जो पायरुविक ऍसिड आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पुढे कुठे पाठवला जातो? तर याच्या पुढची जी प्रोसेस आहे ऊर्जा निर्मितीमध्ये, पहिली प्रोसेस आहे ग्लुकोजचं विघटन आणि दुसरी आहे क्रेब सायकल, क्रेबचे चक्र म्हणतो आपण. बर, आता इथे हे ग्लुकोजचं विघटन होऊन आपल्याला पायरुविक आम्ल मिळालं. बर, या पायरुविक आम्लावरती काही प्रोसेस होऊन पुढच्या होणाऱ्या प्रोसेस ऊर्जा निर्मितीच्या या क्रेब सायकल्स आणि मग त्यानंतर इलेक्ट्रॉन साखळी वहन, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन, ही चेन मध्ये या तीन स्टेप्स आहे. पहिली ग्लुकोजचं विघटन, दुसरं क्रेबचे चक्र, तिसरं आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी. या तीन स्टेप्स मध्ये ऊर्जा निर्मिती होत असते. पहिली स्टेप पाहिली आपण की ते ग्लुकोजचं विघटन, दुसरी आहे क्रेबचे चक्र. आता क्रेब चक्रामध्ये होतं काय, तर पायरुविक आम्ल क्रेब चक्रामध्ये एंटर करण्यापूर्वी याला रूपांतरित केल्या जातं कशामध्ये? ऍसिटिल
ऍसिटिल को एन्झाईम या घटकात हा रूपांतरित केला जातो पायरुव्हिक आम्ल, कारण याला डायरेक्टली एंट्री नाहीये क्रेब चक्रामध्ये. बरं, आता क्रेब चक्र होते कुठे, क्रेब सायकल्स कुठे घडून येते, तर ती मायटोकॉन्ड्रिया, त्याला तंतुकणिका म्हणत असतो आपण. ठीक. आता ही जी सेल्स आहे, तर हे कसं सेल ऑर्गनली सेलचे अंग आहे, त्याला आपण तंतुकणिका म्हणतोय. तंतुकणिका मायटोकॉन्ड्रिया त्याला म्हणतो. ठीक आहे, त्यालाच पॉवर हाऊस सेलचं म्हटलं जातं, ऊर्जा घर म्हटलं जातं. आता या तंतुकणिकेमध्ये पुढच्या प्रोसेस होणार आहे, जी क्रेब चक्र आहे, सायकल, ती कुठे घडते, तर तंतुकणिकेत घडत असते. आता ग्लुकोजचं विघटन कुठं होते, तर हा जो भाग आहे पेशीचा, याला आपण पेशी द्रव्य म्हणतो, सायटोप्लाझम. ही प्रोसेस इथे घडली पेशी द्रव्यामध्ये, आणि त्याच्यातून आपल्याला पायरुव्हिक आम्लाचे 2 रेणू भेटले, त्याचं रूपांतर पायरुव्हिक आम्लाचं ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये होतं. आता हा ऍसिटिल कोएन्झाइम जेव्हा तंतुकणिकेत एंटर करतो, म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करतो, तर त्याला पहिले त्याच्या स्वागतासाठी असणारा, त्याला स्वीकारणारा घटक कोणता आहे, तर त्याला स्वीकारणारा घटक आहे ऑक्झॅलो ऍसिटेट, ओ ए ए. ऑक्झॅलो ऍसिटेटने ऍसिटिल कोएन्झाइमला स्वीकारून सगळ्यात पहिला क्रेब चक्रामध्ये तयार होणारा पदार्थ कोणता आहे, तर तो आहे सायट्रिक ऍसिड. सायट्रिक ऍसिड किंवा सायट्रिक आम्ल त्याला म्हणतो आपण. ठीक आहे, बरं, मग आता उत्तर करा. ग्लुकोज विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल तयार झालं. या पायरुव्हिक आम्लाचं रूपांतरण ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये झालं, तेव्हा हा तंतुकणिकेत म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये त्याने एंटर केलं, आणि या मायटोकॉन्ड्रियामध्ये या ऍसिटिल कोएन्झाइमला स्वीकारणारा पहिला घटक होता ऑक्झॅलो ऍसिटेट, आणि या दोघांच्या रिएक्शन्स मधून तयार झालेला पदार्थ आहे हा, त्याला आपण नाव दिलंय सायट्रिक ऍसिड. सायट्रिक ऍसिड. मग उत्तर काय असेल? 4च 1. येस, सायट्रिक आम्ल आहे. ठीक आहे, बघा हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. सायट्रिक आम्ल, आता क्रेब सायकलला दुसरे एक नाव आहे सायट्रिक आम्ल चक्र सुद्धा म्हणतात. काय कारण आहे त्याचं? कारण या क्रेब सायकल्स मध्ये तयार होणारा पहिला घटक जो आहे तो सायट्रिक आम्ल आहे. आणि तो कसा तयार झाला? हे जे पायरुव्हिक आम्ल जे ग्लुकोज विघटनामध्ये तयार झालं, त्याच्यापासून आपल्याला रूपांतरित झाला ऍसिटिल कोएन्झाइम. या ऍसिटिल कोएन्झाइमला स्वीकारलेला ऑक्झॅलो ऍसिटेटने, आणि पहिला पदार्थ तयार झाला. पहिला पदार्थ तो म्हणजे सायट्रिक ऍसिड, सायट्रिक आम्ल, म्हणून या चक्राला सायट्रिक आम्ल चक्र सुद्धा म्हटलं जातं. दॅट्स वाय उत्तर आहे सायट्रिक आम्ल. नेक्स्ट वन. विनाक्षी श्वसन रिकामी जागात घडते. विनाक्षी श्वसन म्हणजे काय? जिथे ऊर्जा निर्मितीसाठी ऑक्सिजनची आवश्यकता नसते. विदाउट ऑक्सिजन, ऑक्सिजन विना हे श्वसन घडते, त्याला आपण विनाक्षी श्वसन म्हणतो. विदाउट ऑक्सिजन जे श्वसन घडते ते विनाक्षी श्वसन. कशामध्ये घडते? ऑक्सिजन श्वसन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उत्तर लगेच येत असेल तर फार चांगली गोष्ट आहे. ओके, परंतु जे काही विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी थोडंसं मी इथे हे करतो आहे, एक्सप्लेन करतो. बघा, ऑक्सिश्वसन म्हणजे जिथे ऑक्सिजनची आवश्यकता असते ते ऑक्सिश्वसन. जिथे ऑक्सिजनची आवश्यकता नसते तिथे विनाऑक्सिश्वसन होत असते. ठीक, ऑक्सिश्वसन मध्ये म्हणजे ऊर्जा निर्मिती होते आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात होत असेल तर ऑक्सिश्वसन. यातली पहिली स्टेप आहे ग्लुकोजचं विघटन. दुसरी ऊर्जा निर्मितीची स्टेप्स आहे ती म्हणजे क्रेब चक्र, आणि तिसरा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी.
त्यातलं ग्लुकोजचं विघटन हे पेशी द्रव्यामध्ये होते आणि राहिलेल्या 2 स्टेप्स आहेत तंतुकणिकेत होतात. ठीक. बरं, आता याच्यामध्ये 2 स्टेप्स आहेत. ती म्हणजे पहिली ग्लुकोजचं विघटन आणि दुसरी आहे किण्वन, फर्मेंटेशन ज्याला म्हणतो. आणि या दोन्ही ज्या प्रोसेस आहे इथे ऑक्सिश्वसन मध्ये त्या तंतुकणिकेत घडतात. मग तंतुकणिकेत इकडे तर होणारच नाही, इकडे फक्त कॉमन काय आहे, ग्लुकोज विघटन आहे आणि दुसरी स्टेज आहे किण्वन. मग हे कुठं घडते? जर काही लॉजिक लावून उत्तर सांगता येत असेल तर. आता 5 आपल्याला विनॉक्सी श्वसन विचारले आहे. आता उत्तर पहा. बघा, एवढ्या याच्यावरून सांगू शकतो आपण ग्लुकोज विघटन कुठं होतं, पेशी द्रव्यात. हे ग्लुकोज विघटन याच्यामध्ये कॉमन आहे. विनॉक्सी श्वसन मध्ये सुद्धा ग्लुकोज विघटन होते. मग यावरून आपण लॉजिक लावू शकतो उत्तर काय असेल. या 3 स्टेप आहे, याच्या 2 स्टेप्स आहे. यातल्या शेवटच्या 2 स्टेप्स तंतुकणिकेत होत्या, पण यातली पहिली स्टेप्स कॉमन आहे आणि ती कशामध्ये होत आहे ते पहा. ही स्टेप दोघांमध्ये कॉमन आहे आणि जी घडते पेशी द्रव्यात, म्हणून उत्तर आहे पेशी द्रव्य. पेशी द्रव्य. ओके. अलैंगिक प्रजनन खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये दिसून येतात? मोनेरा, वनस्पती, प्राणी की सर्व? बर, फक्त मोनेराच आपण सिलेक्ट करणार असाल तर काही वनस्पती अशा आहेत की ज्याच्यामध्ये अलैंगिक प्रजनन होते. आपण जर फक्त मोनेराच सिलेक्ट करणार असाल तर वनस्पती सुद्धा काही अशा आहेत ज्याच्यामध्ये काय होते विद्यार्थी मित्रांनो, अलैंगिक प्रजनन होते. वनस्पतीमध्ये सुद्धा होते. बर, मग प्राण्यामध्ये नाही होत का? यस, प्राण्यामध्ये सुद्धा होतात. प्लॅनेरिया, बॉडीचा पार्ट कट होतो आणि त्या कट झालेल्या पार्ट वरून राहिलेला पार्ट पुन्हा येतो, असा हा प्लॅनेरिया. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? सर्व. मोनेरा, वनस्पती, प्राणी सर्वांमध्ये अलैंगिक प्रजनन दिसून येते. खालीलपैकी कोणते उत्पादित एक किण्वाद्वारे ग्लुकोजचे किण्वन करून मिळवतात? ग्लुकोजचं किण्वन किण्वाद्वारे काय मिळवतो? 7-3. येस, हा बोलतो अल्कोहोल. आपण मिळवत असतो. कोणतं अल्कोहोल? अल्कोहोल. येस, करेक्ट आहे. आणि त्यालाच तर किण्वन म्हणतो आपण. ज्याच्यामध्ये जो कार्बोदके आहे, या कार्बोदकेचं रूपांतर आपण अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये करतो, त्यालाच तर किण्वन म्हणत असतो. पण कोणता अल्कोहोल? C2H5OH. याचं दुसरं नाव आहे इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल म्हणतो आपण त्याला. हा वाला C2H5OH. अयोग्य विधान निवडायचे. इंटरफेरॉन हा छोट्या आकाराच्या प्रथिनांचा गट आहे, प्रोटीनचा ग्रुप. दुसरा, इंटरफेरॉनची निर्मिती रक्तात होते. याचा वापर जीवाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी करण्यात येतो. ई कोलायचा वापर इंटरफेरॉन निर्माण करण्यासाठी होतो. ओके, तर इंटरफेरॉन छोट्या आकाराच्या प्रथिनाचा गट आहे, हे करेक्ट स्टेटमेंट आहे. दुसरी गोष्ट, याची इंटरफेरॉनची निर्मिती रक्तात होते, हे सुद्धा करेक्ट आहे. आणि आधुनिक तंत्रज्ञानामध्ये या ई कोलायचा वापर इंटरफेरॉन निर्मितीसाठी करण्यात येतो. कशासाठी करण्यात येतो? तर काही विषाणूजन्य जे रोग आहे, विषाणूजन्य, तर या रोगाच्या उपचारासाठी व्हायरल जे डिसऑर्डर आहे, हो यस करेक्ट आहे, विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी हा आपल्याला वापरतो. आणि इथं काय लिहिलेलं आहे? जीवाणूजन्य, म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये. मग हा बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये नाहीये, तर व्हायरल इन्फेक्शनच्या ट्रीटमेंटसाठी यूज होतो हा इंटरफेरॉन. त्यामुळे हे चुकीचं स्टेटमेंट आहे. आपल्याला चुकीचं ओळखायचं होतं, अयोग्य विधान ओळखायचं आहे.
ठीक आहे, जे की विषाणूजन्य पाहिजे होतं दिलेलं आहे जीवाणूजन्य. पुढील क्वेश्चन, विद्युत निर्मितीसाठी रिकामी जागा या तत्वाचा उपयोग केला जातो. विद्युत निर्मितीसाठी रिकामी जागा या तत्वाचा उपयोग केला जातो, सांगा. या तत्वाचा शोध लावलेला आहे फॅराडे यांनी, मायकेल फॅराडे, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की एखादी कॉईल आहे आणि या कॉईलच्या सानिध्यातले तुम्ही एखादा पट्टी चुंबक घेतला आणि त्याची हालचाल जर या कॉईलच्या सानिध्यात केली तर याच्यामध्ये आपल्याला विद्युत धारा पाहायला भेटते. म्हणजे ही कॉईल आहे आणि या कॉईलच्या सानिध्यात एक पट्टी चुंबक घेऊन आपण त्याची हालचाल केली किंवा पट्टी चुंबक स्थिर ठेवून या कॉईलची जर हालचाल केली तर याच्यामध्ये करंट निर्माण होतो. आणि हा काय परिणाम आहे, तर हा परिणाम त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतो. त्यालाच आपण मराठीमध्ये विद्युत चुंबकीय प्रवर्तन असं म्हणतो. त्याचा शोध लावला मायकेल फॅराडेंनी. म्हणजे कॉईलच्या कॉन्टॅक्ट मधले चुंबकीय क्षेत्र बदलले की त्याच्यामध्ये विद्युत निर्मिती होते. याला आपण काय म्हणतोय, विद्युत चुंबकीय प्रवर्तन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, मायकेल फॅराडे यांनी शोधलेलं. उत्तर लक्षात ठेवायचं. प्रश्न, भारतात प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारिता रिकामी जागा इतकी असते. अतिशय सोपा प्रश्न आहे पण इम्पॉर्टंट तेवढाच आहे. भारतात प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता म्हणजे जो अल्टरनेटिंग करंट आहे, अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी आपल्याला विचारलेली आहे. अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी सांगायची. 10 × 1 50 हर्ट्झ. येस, करेक्ट आहे, 50 हर्ट्झ. फेरस क्लोराईडचे फेरिक क्लोराईड मध्ये रूपांतर होणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? 10 × 1 दुहेरी विस्थापन. ओके, 11चं उत्तर करायचंय आपल्याला. हाच प्रश्न असाही विचारला जातो. Fe2SO4 Fe3SO4 म्हणजे फेरस सल्फेटचं फेरिक सल्फेट मध्ये रूपांतर होणे. पण प्रश्न इथे असा विचारलाय की फेरस क्लोराईडचं फेरिक क्लोराईड मध्ये रूपांतर होणे ही प्रोसेस कोणती आहे? विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आता फेरस जो आहे, फेरस Fe2+ हा झाला फेरस आणि हा जर Fe3+ मध्ये रूपांतरित झाला हा झाला फेरिक. हा फेरस आणि हा फेरिक. आता याच्यामध्ये फरक काय वाटतो, इथे 2 धनप्रभार चार्ज आहे, 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथे 3 पॉझिटिव्ह चार्ज आहे, धन चार्ज. आता हा चार्ज याच्यामध्ये म्हणजे हा फेरस फेरिक मध्ये रूपांतरित झाला कशा झाला असेल, तर एक उदाहरण सांगायचं झालं तर हा सोडियम आपण समजूया. याच्यामध्ये 11 त्याचा अणुअंक आहे सोडियमचा, म्हणजे प्रोटॉनची संख्या 11, इलेक्ट्रॉनची संख्या 11 आहे. पण याने जर समजा एक इलेक्ट्रॉन जर गमावला तर हा रूपांतरित होईल अशा प्रकारे की तेव्हा त्याच्याकडे प्रोटॉनची संख्या असणार आहे 11 आणि इलेक्ट्रॉन किती होतील, 10 होतील. कारण एक इलेक्ट्रॉन गमावला, एकच. एक इलेक्ट्रॉन गमावल्यामुळं आता इथे पहा बरं काय फरक पडतो, तर धन चार्ज जे आहे तिथे आपण 11 समजूया, ओके, आणि इथे 10 झालेत. आता म्हणजे कोणती बाजू जास्त आहे, धनप्रभार जास्त आहे, पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे. कितीने जास्त आहे, 1 ने जास्त आहे. मग हा जो नवीन सोडियम रूपांतरित झालेला आहे तर एक धनप्रभार म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यावर जास्त आहे, म्हणून मी इथे पॉझिटिव्ह चार्ज घेणार. बर, मग या सोडियम जो नॉर्मल सोडियम होता त्याच्यावरती प्लस सोडियम 1+ का झाला तो, कारण त्याने एक इलेक्ट्रॉन गमावला. याचा अर्थ असा, इलेक्ट्रॉन गमावल्याने त्याच्यावरती धनप्रभार येतो. एवढे या एक्झाम्पल वरून आपण काय लक्षात घेतलेलं आहे की इलेक्ट्रॉन जर गमावला तर त्याच्यावरती धनप्रभार येतो. बाय लुझिंग इलेक्ट्रॉन आपल्याला पॉझिटिव्ह चार्ज भेटतो. पण मग इथं सुद्धा Fe2+ म्हणजे इथं दोन आहे धनप्रभार, 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं 3 झाले. मग
पॉझिटिव्ह चार्ज केव्हा वाढतो? जेव्हा इलेक्ट्रॉन गमावला जातो. याचाच अर्थ इथे सुद्धा इलेक्ट्रॉन काय झाला असेल? गमावला गेला असेल. आणि इलेक्ट्रॉन गमावणे याला काय म्हणतो आपण? क्षपन म्हणतो की ऑक्सिडीकरण म्हणतो? ऑक्सिडीकरणाची व्याख्या लक्षात घ्या. ऑक्सिजन ऍड होणे, हायड्रोजन निघून जाणे किंवा इलेक्ट्रॉन गमावणे, निघून जाणे. मग आता उत्तर करू शकता तुम्ही. ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजन ऍड होणे, हायड्रोजन गमावणे किंवाच इलेक्ट्रॉन गमावणे, त्याला म्हणतो आपण ऑक्सिडीकरण. मग प्रश्नाचं उत्तर आता येईल तुम्हाला. ऑक्सिडीकरण म्हणजे इलेक्ट्रॉन गमावणे, हायड्रोजन गमावणे, ही व्याख्या आहे ऑक्सिडीकरणाची. आणि ऑक्सिजन जो आहे तो ऍड करणे. येस, तर प्रश्नाचं उत्तर आहे ऑक्सिडीकरण. आय होप लक्षात आलं असेल. मग हा जो फेरस क्लोराईड आहे, आता ती पूर्ण नाही लिहिली मी, पण फेरस म्हणजे Fe2+ आणि त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे Fe3+ मध्ये. म्हणजे याचा अर्थ त्याने इलेक्ट्रॉन गमावला आणि इलेक्ट्रॉन गमावले म्हणजे ऑक्सिडीकरण करणे. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते विशालन बहिर्गोल भिंगाद्वारे कधीच मिळणार नाही? खालीलपैकी कोणते विशालन बहिर्गोल भिंगाद्वारे कधीच मिळणार नाही? चला तर आता बहिर्गोल भिंगाबद्दल थोडीशी माहिती घेऊया. हा बहिर्गोल भिंग, ठीक. तर याचं जे नाभी अंतर असते ते नेहमी धन असते. आता बहिर्गोल भिंगामध्ये नेहमी काय होतं की आपल्याला जी प्रतिमा मिळते ती या वस्तू इकडे ठेवलेली असते आणि त्याची प्रतिमा नेहमी आपल्याला या साईडला मिळते, ही त्याची प्रतिमा. ओके. पण एक केस अशी आहे विद्यार्थी मित्रांनो बहिर्गोल भिंगामध्ये की याच्यामध्ये वस्तू जर, आता ही त्याचं ऑप्टिकल सेंटर O आणि हा तिचा फोकस आहे, त्याची नाभी आहे, आणि याच्यामध्ये जर वस्तू जर आपण ठेवलेली असेल तर या केसमध्ये आपल्याला याच्यापेक्षा मोठी प्रतिमा भेटते. ती आभासी पण असते आणि ती याच साईडला भेटते. आता याचा आणि याचा संबंध काय? आता ज्या केसमध्ये वस्तू इकडे भेटणार, वस्तू इकडे ठेवलेली असते, तर वस्तूचं अंतर जे आहे त्याला आपण वस्तूचं अंतर U ने दाखवत असतो आणि प्रतिमेचं अंतर जे आहे ते V ने दाखवत असतो. वस्तू जर या साईडला असेल तर ती नेहमी आपल्याला निगेटिव्ह घ्यायची असते, तर वस्तू डाव्या बाजूला ठेवतो. आणि प्रतिमा इकडे साईडला भेटेल असेल तर V आपल्याला नेहमी धन घ्यावी लागते, पॉझिटिव्ह घ्यावी लागते. आता विशालांचे सूत्र आपल्याकडे आहे 2. 1.5 आहे आन्सर. ओके, ठीक आहे. बर, अजून काही आन्सर असेल तुम्हाला तर सांगायचे आहे. विशालांचे सूत्र मी तुमच्या समोर लिहितो. एक V/U. V/U. आता विद्यार्थी मित्रांनो 1.5 केव्हा येईल पहा. जर वस्तू दोन्ही या साईडला ठेवली आणि प्रतिमा सुद्धा या साईडला डावीकडेच ठेवली, तेव्हा काय होईल की दोन्ही सुद्धा अंतर निगेटिव्ह, धन ऋणच येणार आहे. V पण निगेटिव्ह, U पण निगेटिव्ह. का? कारण वस्तूची प्रतिमा सुद्धा डाव्याच बाजूला ठेवलेली मिळाली आहे आणि वस्तू सुद्धा डाव्याच बाजूला ठेवली आहे. त्यामुळे या केसमध्ये हा मायनस मायनस कॅन्सल होऊन जातो. म्हणजे या केसमध्ये आपल्याला धन भेटते. पण असं उत्तर आपल्याला भेटू शकते कारण जेव्हा वस्तू पण त्या साईडला भेटली, प्रतिमा सुद्धा त्या साईडला जर मिळत आहे, याचा अर्थ जी वस्तू मिळत असते त्याची हाईट खूप जास्त असते, त्याची आकार खूप मोठा आहे. त्यामुळे इथे विशालन 1 पेक्षा मोठे येण्याची शक्यता आहे या केसमध्ये. ओके, ही केस याला दर्शवत आहे, अशी आपल्याला भेटू शकते. आता ऋण पॉझिटिव्ह ऋण मिळणं शक्य आहे. मग उत्तर काय आहे याचं? फक्त 0.8. 0.8. आता यावरून एवढं सगळं लक्षात ठेवल्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा की धनविशालन जे मिळणार आहे आपल्याला म्हणजे पॉझिटिव्ह मॅग्निफिकेशन,
पॉझिटिव्ह विशालन कोणत्या या बहिर्गोल भिंगाने आपल्याला एकाच केसमध्ये मिळते, जेव्हा आपली वस्तू ही O या बिंदू आणि F या बिंदूच्या मध्ये असते. पुन्हा एकदा, धन विशालन एकाच केसमध्ये मिळेल जेव्हा वस्तू F1 आणि O च्या मध्ये असते. परंतु ते विशालन एक पेक्षा मोठेच असणार आहे. त्या केसमध्ये धन एकाच केसमध्ये भेटणार आहे, पण तेही विशालन एक पेक्षा मोठे असणार आहे. पण इथं विशालन धन आहे, परंतु एक पेक्षा मोठं नाहीये, लहान दिलंय, म्हणून हे उत्तर आहे. हे बाकीचं समजून नसेल घ्यायचं तर एवढी इम्पॉर्टंट नोट सफिशियंट आहे. विद्युत इस्त्रीमध्ये रिकामी जागाचे कुंडल वापरतात. 13 नायक्रो. यस, निकेल आणि क्रोमियमचं कॉम्बिनेशन करून बनवलेली, कारण त्याचा रोध खूप जास्त असतो. नायक्रो. यस, हा कुठे इलेक्ट्रिक बल्ब मध्ये वापरतो आपण. च्या आसपास त्याचं टेम्परेचर आहे, डिग्री सेल्सिअसच्या आसपास टन्स, म्हणून त्याचा बल्ब मध्ये वापर होतो. विद्युत इस्त्रीमध्ये नायक्रोम वापरतो, ज्याचा रोध खूप जास्त आहे. पुढील प्रश्न, लोखंडाचे गंजणे ही अभिक्रिया खाली दिलेल्या कोणत्या प्रकारात येते? लोखंडाचे गंजणे Fe2O3.H2O. हा जो गंज आहे, रस्ट म्हणतो आपण त्याला, जंग चढतो लोखंडावरती, त्याचं रासायनिक सूत्र आहे जे की इम्पॉर्टंट आहे. आता यातलं हे लोखंड आहे आणि त्याच्यावरती ऑक्सिजन आणि पाणी जे आहे त्याची रासायनिक अभिक्रिया झालेली आहे आणि त्याला ऑक्सिजन ऍड झाला आहे, त्यावरून असं लक्षात येईल की ही जी प्रोसेस आहे ऑक्सिडीकरण आहे. वाहकामध्ये तयार होणारा उष्मा रिकामी जागावर अवलंबून असतो. तयार होणारा उष्मा, एखादा वायर आहे हा, आणि समजा त्याच्यामधून जाणारा जी विद्युत धारा आहे, करंट I आहे, त्याचा रोध जो आहे तो R आहे, आणि किती वेळासाठी करंट गेला तर स्मॉल t एवढ्या वेळासाठी गेला असं म्हणूया. त्याच्यातून जाणारी विद्युत धारा I, हा त्याचा रोध आहे आणि ही त्याची वेळ आहे, एवढ्या वेळासाठी करंट गेला. तर जूल्सच्या हीटिंग इफेक्ट नुसार, जूलच्या उष्णता विषयक नियमानुसार विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये उष्णता ऊर्जा निर्माण होईल, हा वायर गरम होणार आहे आणि त्याच्यामधून निर्माण होणारी जी ऊर्जा आहे, हीट एनर्जी जी आहे, उष्णता ऊर्जा, ती किती असते? त्याचं सूत्र आहे H=I²R×t. हा त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे जी उष्णता ऊर्जा आहे ती या घटकावरती अवलंबून असते, त्याच्यावर अवलंबून असते. मग यापैकी कोणता घटक आहे ज्याच्यावर अवलंबून आहे असं विचारलंय. विद्युत धारेचा वर्ग म्हणजे I चा वर्ग याच्यावर आहे. वाहकाचा रोध ज्याला आपण R ने दाखवलाय त्याच्यावर पण आहे. ओके. तिसरा, विद्युत धारा वाहून जाण्याचा कालावधी, किती वेळासाठी करंट वाहून गेला त्या वायर मधून, तर तो आपण स्मॉल t ने दाखवतो. म्हणजे याच्यावर आणि तिसऱ्या, या तीनही घटकांवरती त्यावरतून निर्माण होणारी उष्मा अवलंबून आहे. याचा अर्थ उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व. यम या मूलद्रव्याची संयुजा 2 आहे आणि N या मूलद्रव्याची संयुजा 3 आहे, तर त्यांच्या संयुगाचे रेणुसूत्र काय असेल? बघा, M मूलद्रव्य आणि दुसरा एक आहे N. दोन वेगवेगळे मूलद्रव्य एकत्र येऊन त्याचा संयुग तयार होते. याची संयुजा आपल्याला सांगितलं 2 आहे आणि याची संयुजा 3 आहे. तर जेव्हा त्याचं संयुग तयार होईल म्हणजे Mn, तर त्याचं रासायनिक सूत्र काय असेल असं विचारलंय आपल्याला. यस,
फक्त तिरपा मल्टिप्लिकेशन द्यायचा, याची संयुजा याला द्यायची, याची संयुजा याला द्यायची. m ला 3 नंबर द्यायचा, n ला 2 नंबर द्यायचा. m3n2 m3n2 हा तिसरा करेक्ट आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन असं क्रॉस करायचं आहे, मल्टिप्लिकेशन नाही, क्रॉसिंग करायची आहे व्हॅलेन्सीची संयुजेची. त्याच्यामध्ये m3n2 या प्रकारे होईल. याची इथे खाली लिहिली आपण संयुजा, याची खाली लिहिली त्याच्या. पुढीलपैकी कोणती मूलद्रव्ये त्रिकांचा नियम पाळत नाही? डॉबेरायनरची त्रिके काय सांगतात आपल्याला? पहिल्या आणि तीनचा ग्रुप केला डॉबेरायनरने आणि 3 ग्रुप हे कसे मांडले आहे तर त्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने हे मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये असं सांगितलं पहिल्याचा आणि तिसऱ्याचा अणुवस्तुमानांकाचा जर ऍव्हरेज घेतली आपण, सरासरी घेतली तर ती मधल्याच्या मिडलच्या अणुवस्तुमानांच्या इतकी येते, जवळपास येते. तर यातला कोणता आहे जो डॉबेरायनरचा त्रिकाचा नियम पाळत नाही? उत्तर पटकन आलेलं आहे आपलं, तो म्हणजे हा वाला. त्याच्यामध्ये कॉपर आहे, सिल्वर आहे आणि गोल्ड आहे. कॉपरचं सूत्र, सिल्वरचं आणि हे गोल्डचं आहे ऑरम वरून. ओके, बरोबर उत्तर केलंय तुम्ही. डॉबेरायनरचा त्रिका हा एक दोनच आहे, तेवढे महत्वाचे आहे, प्रश्नही इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती. बेन्झिन हे हायड्रोकार्बनचे उदाहरण आहे. कोणत्या हायड्रोकार्बनचे उदाहरण बेन्झिन आहे हे सांगायचं आहे आपल्याला. सहा कार्बन आहेत बेन्झिन मध्ये आणि त्याच्यामध्ये एकानंतर एक, म्हणजे हा सोड इथे दुहेरी बंध हा सोडून द्यायचा, त्यानंतर इथे हा सोडून द्यायचा आणि इथे अशा प्रकारे अल्टरनेटिंग डबल बॉन्ड आहेत त्याच्यामध्ये. आता राहिल्या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन जोडायचे आहे. त्याचे किती बंध रिकामे आहेत? 2 इकडे, 1 इकडे गेला, इथे हायड्रोजन. तीन उत्तर करत आहात तुम्ही. इथे एक हायड्रोजन जोडायचा आहे आपल्याला. आता सांगा, बेन्झिनचं सूत्र सुद्धा महत्वाचं. बरं, आता उत्तर करत आहात तुम्ही शाखा शृंखला C6H12 नाही, तो सायक्लोहेक्झेन आहे. C6H12 बेन्झिनचं हे सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो. C6H6 H6 आणि H6. आता हा एका सरळ लाईन मधला आहे की ब्रांच असलेला आहे की वलयांकित आहे हे ओळखायचं आहे. ही फक्त बेन्झिनची ओळख झाली आतापर्यंत. हा संतृप्त तर मुळीच नाही, कारण यात दुहेरी बंध आहे. संतृप्त नसणार आहे, असंतृप्तता आहेच, कारण त्याच्यामध्ये दुहेरी बंध आहे. शाखा शृंखला कशाला म्हणत असतो? या प्रकारे जर असेल, अशी इथे एखादी शाखा, त्याला ब्रांच फुटली तर ही शाखा शृंखला. मग हा शाखावाला आहे का? नक्कीच नाही, शाखावाला नाहीये, हा पण नाहीये. मग आता हा जो आहे वलयांकित म्हणजे का सायकल फॉर्म मध्ये, सायकलच्या फॉर्म मध्ये आहे हा, म्हणून याचं उत्तर आहे वलयांकित. बेन्झिनचं सूत्र लक्षात ठेवा. रासायनिक C6H6 आणि या प्रकारे त्याचं स्ट्रक्चर आहे. पुढील प्रश्न, म्युकर हे रिकामी जागा कवक आहे. म्युकर हे रिकामी जागा कवक आहे. फंगी आहे बुरशी. म्युकर म्हणजे ब्रेडवरती, चपातीवरती येणारी किंवा काही जे कुजत चाललेलं पदार्थ असतील, सडत चाललेले, त्याच्यावरती वाढ होणारी फंगी, बुरशी, त्याला म्युकर म्हणतो आपण. आणि तो कसा आहे? स्वयंपोषी, परजीवी, मृतोपजीवी की सहजीवी? येस, मृतोपजीवी. जे डिकेइंग मॅटर आहेत ना, कुजत चाललेलं, सड डिकम्पोज होत चाललं, त्यावरती वाढ होते या कवकाची, फंगीची, म्हणून मृतोपजीवी आहे. प्रश्न नाही, सहजीवी नाहीये, कारण सहजीवी आपण कशाला म्हणत असतो? ए आणि बी आहे, तर ए बी ला मदत करतो, बी ए ला मदत करतो. जसा रायझोबियम हा एक जीवाणू आहे,
वनस्पतीच्या मुळांमध्ये ज्या गाठी असतात त्याच्यामध्ये राहणारा हा बॅक्टेरिया आहे, रायझोबियम. तर हा इथे राहत असताना वनस्पतीला नायट्रोजन युक्त संयुगाचा सप्लाय करत असतो, नायट्रोजनस सबस्टन्सेस देत असतो. त्याच्या बदल्यामध्ये वनस्पतीच्या या गाठीमध्ये त्याला राहायला भेटते, तिथून त्याचं पोषण पण होते. याला आपण सहजीवी असा घटक म्हणत असतो. पण हा काही ज्याच्यावरती वाढ करतो म्युकर, त्याला काही फायदा देत नाही, त्यापासूनच फक्त फायदा घेतो. त्यामुळे उत्तर आहे त्याचं मृतोपजीवी, डिकेइंग मॅटरवरती, सडत चाललेल्या मटेरियलवरती असतो. वनस्पतीमधील रिकामी जागा हे जीवनसत्वाचा पूर्व घटक आहे. ए विटॅमिनचा पूर्व घटक जो सोनेरी तांदूळ याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असतो. गोल्डन राईस, बीटा कॅरोटीन. अगदी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, गोगलगाय या संघात मोडते. हो, 3 गोल्डन राईस 23 पट, अगदी बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीनचं प्रमाण जास्त असते आणि विटामिन ए चा पूर्व घटक आहे तो बीटा कॅरोटीन. तर विद्यार्थी मित्रांनो, 21 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला करायचं आहे. 21चा गोगलगाय कोणते आहे? येस, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, मोल्युस्का, जो दुसऱ्या नंबरचा प्राणी संघ आहे. पहिला आहे आर्थ्रोपोडा. ओके, हा मोल्युस्का आहे याचं उत्तर, गोगलगाय. पुढील प्रश्न, मानवाच्या द्विगुणित पेशीत किती गुणसूत्रे असतात? द्विगुणित पेशी याला आपण 2n ने दाखवत असतो. द्विगुणित पेशी 20, यस, उत्तर आहे 46. जिथे 2n असेल याचा अर्थ क्रोमोझोमची संख्या 46 आहे. जिथे n आहे तर ती म्हणजे 23 क्रोमोझोम्स आहे. आता या कायिक आणि मूल पेशी, तर या आपल्या द्विगुणी आहेत. दोन्ही मध्ये सुद्धा 46 गुणसूत्रे आढळतात. आणि जी जनन पेशी आहे, त्रियुग्मक, पुयुग्मक, मेल आणि फिमेल गॅमेट्स, मेल मधला स्पर्म, फिमेल मधली एग सेल किंवा त्याला ओव्ह्यूम, अंडाशय, अंडपेशी म्हणत असतो आपण. ती दोन्ही सुद्धा कशी आहे? एक गुणी आहे, म्हणजे गुणसूत्रांची संख्या 23. लक्षात ठेवा, उत्तर आहे 46. प्लाझ्मोडियम हा परजीव कोणत्या आजारास कारणीभूत आहे? प्लाझ्मोडियम हा परजीव कोणत्या आजारास कारणीभूत आहे? मलेरिया, ऍब्सोल्युटली करेक्ट उत्तर आहे त्याचं, मलेरिया. नाही आकाश सर, उत्तर मलेरिया. प्लाझ्मोडियम जो आहे त्याचं उत्तर मलेरिया आहे. करेक्शन करून घ्या. पुढील प्रश्न, मानव पालेभाज्यातील रिकामी जागाचा भाग पचवू शकत नाही. एडिस, हो. पंचवीसचं 2. मानव पालेभाज्यातील कोणता भाग आहे जो पचवू शकत नाही? ओके, उत्तर आहे 2, सेल्युलोज. त्याचं कारण असं आहे की मानवी शरीरामध्ये हे जे याला लागणारं जे विकर आहे, जे एन्झाईम्स ज्याला म्हणतो आपण, ते नाहीये सेल्युलोजला पचवण्यासाठी. त्यामुळं ते सेल्युलोज हा भाग जो आहे पालेभाज्यातील, तो मानव पचवू शकत नाही. त्याला आवश्यक असणारं विकर मानवी शरीरामध्ये नाही, म्हणून 24चं 2 उत्तर करेक्ट आहे. पुढील प्रश्न, पोलिओ हा सर्वसाधारणपणे रिकामी जागा यामध्ये होणाऱ्या बिघाडामुळे होणारा विकार आहे. ते बिघाडा झाला आहे, पण बिघाड आहे. पंचवीसचा 3, येस करेक्ट आहे, मज्जातंतू. कोणी उत्तर करत आहे, मज्जातंतू आहे याचं उत्तर. ओके, लक्षात. हा फिनाइल किटोनुरिया मध्ये येतो, यकृत. 3, मज्जातंतू करेक्ट आहे. पुढील प्रश्न, पुढील पैकी कोणते रसायन कर्कजनक आहे? कर्कजनक म्हणजे कार्सिनोजेनिक, त्याला म्हणजे कॅन्सर घडून आणणार.
कोणता रसायन हे कर्कजनक आहे? येस, करेक्ट आहे, आर्सेनिक. हो हो, बरोबर आहे. पुढील प्रश्न, सेंद्रिय संयुगातील आवश्यक मूलद्रव्य कोणतं आहे? कोणता मूलद्रव्य आवश्यक आहे जो सेंद्रिय संयुगात असणे खूप इम्पॉर्टंट आहे, जर त्याला आपण सेंद्रिय संयुग म्हणणार असाल तर येत आहे तुमच्याकडनं कार्बन. आणि हायड्रोकार्बन कशाला म्हणणार मग? हायड्रोकार्बन कशाला म्हणणार? ज्याच्यामध्ये ओनली कार्बन आणि हायड्रोजन आहे ते हायड्रोकार्बन. आणि सेंद्रिय संयोग म्हणजे ज्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो आपण, त्याच्यातला इम्पॉर्टंट घटक आहे हा. वेगळा घटक ओळखायचा आहे आपल्याला यामध्ये. तर वेगळा कसा असणार आहे? हे एका श्रेणीतील असतील तीन, एकच वेगळा असेल. आणि तो कोणत्या श्रेणीचा असणार आहे ते पण सांगायचं. हायड्रोकार्बन लक्षात घ्या. हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये ओनली कार्बन आणि हायड्रोजन यांचा समावेश असतो ते हायड्रोकार्बन. याच्यामध्ये एक संपृक्त तर दुसरा आहे असंपृक्त. इंग्लिश मीडियमचे असतील कोणी तर सॅच्युरेटेड, दुसरा आहे अनसॅच्युरेटेड. याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये एकेरी बंध, याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध, अशी ओळख आहे याची. ठीक. आता याच्यामध्ये जो येतो ती फॅमिली म्हणजे अल्केनची. याच्यामध्ये ज्या फॅमिली येतात, दुहेरी बंध असेल दुहेरीवाला तर ती अल्किनची, आणि तिहेरी बंधावाली अल्काइनची. ठीक. आता अल्केनचं जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. अल्किनचा आहे CnH2n, याचा आहे CnH2n-2. म्हणजे अल्केन मध्ये जेवढे कार्बन त्याच्या दुप्पट हायड्रोजन करायचे, प्लस त्यात दोन आणखी ऍड करायचे. आता हा एवढा एका प्रश्नाच्या निमित्ताने सगळा हायड्रोकार्बन हा टॉपिक क्लिअर केला आपण इथे. आता प्रश्नाकडे वळूया. C3H8 म्हणजे 3 कार्बन त्याच्या दुप्पट हायड्रोजन प्लस त्यात 2, म्हणजे या फॉर्म्युल्याचं ऍप्लिकेशन होत आहे पहिल्या याच्यामध्ये. C3H8 हा आहे प्रोपेन. प्रोपेन हा जो आहे हा आहे हेक्सेन. प्रोपेन. आता जे अल्केन वाले आहेत त्यांच्या नावात शेवटी ए आणि लागणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन कार्बन मध्ये सिंगल बंध बॉन्ड. हा प्रोपेन, हा हेक्सेन, हा जो आहे हा ब्युटेन. आता या तिघांच्या नावात शेवटी ए आणि लागलं पहा, याचा अर्थ हे तीन एका फॅमिलीतले आहे. आणि येस, हा जो आहे आता थर्ड वाला हा कोण आहे? नाही, एक मिनिट, याच्यामध्ये नाही. हा वाला जो आहे हा आहे इथेन. इथेन. बर, याला कट करतो एकदा. आणि याला जर व्यवस्थित बघितलं आपण तर या फॉर्म्युल्याला फॉलो करतोय तो. हो हो हो, आलं लक्षात माझ्या. CnH2n या फॉर्म्युल्याला तो फॉलो करत आहे. हा चौथा वाला, कारण C4 आणि त्याच्या दुप्पट हायड्रोजन, ओके, म्हणजे 8 या फॉर्म्युल्याला तो फॉलो करतोय. हा कोण आहे मग? अल्किन आहे. अल्किन, अल्किन फॅमिलीचा मेंबर आहे ज्याचं नाव आहे ब्युटीन. अल्किनचं नाव आहे अल्किनचं ALKENE. ज्याच्या नावात शेवटी ENE लागेल, ज्याच्या नावात शेवटी ENE लागेल
तो अल्किन, ज्याच्या नावात ए आणि लागेल तो अल्केन. तिसरा वेगळा आहे असं म्हणत आहात तुम्ही, बट नाही. पहा बरं, हा जो आहे पहिला, हा अल्केन फॅमिलीचा प्रोपेन, हा आहे हा हेक्झेन, हा आहे इथेन. मग हे तीन जे आहे ते एकाच फॅमिलीचे मेंबर आहेत, ते म्हणजे अल्केन फॅमिलीचे. आणि हा जो आहे हा अल्केन फॅमिलीचा मेंबर आहे, जो की ब्युटीन आहे, ब्युटीन. म्हणून याचं उत्तर असणार आहे 4 नंबर. ते मगाशी माझ्याकडून लिहिताना ब्युटेन झालं लिहिताना, पण ते लक्षात आलं की CnH2n जेवढे कार्बन त्याच्या दुप्पट हायड्रोजन, जो की ब्युटीन. ठीक, म्हणून हा वेगळा उत्तर आहे याचं हे 4 क्रमांकाचं. ओके, पुढील प्रश्न. प्रक्षेपकाचे कार्य न्यूटनच्या या नियमावर आधारित असते. आताच आपले चंद्रयान-3 लॉन्च झाले, तर या प्रश्नाचं उत्तर कुणाचं चुकायला नको, चर्चेत राहिलेला टॉपिक आहे. तिसऱ्या नियमावरती, थर्ड लॉ, त्याने काय सांगितलं आपल्याला? फॉर एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जेवढी ऍक्शन तेवढी रिॲक्शन, तिसऱ्या नियमावरती. तिथे होतं काय, प्रेक्षेपक जेव्हा लॉन्च होते तर त्यातून बाहेर पडणारा जो धूर आहे तो खाली ऍक्शन करतोय, आणि त्याच्या बदल्यामध्ये आपलं जे प्रक्षेपक आहे ते वर जाते, ते रिॲक्शन त्याच्यावरती होऊ. तिसऱ्या नियमावरती हे आधारित आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट. द्रावणाचा पीएच उदासीन असल्यास पीएच किती असेल? ओके, उत्तर करेक्ट आहे तुमचं या प्रश्नाचं. आता पहिल्या लॉ मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की एखादी वस्तूची जी स्थिती आहे त्याच्यावरती दुसरा एखादा अनबॅलन्स फोर्स लागेपर्यंत आपली स्थिती जी आहे ती बदलत नाही. म्हणजे वस्तू एखादी गतीमध्ये असेल ती गतीमध्येच राहते, आणि जर ती स्थिर असेल तर स्थिरच राहते. हे पहिल्या नियमाने सांगितलं. दुसऱ्या नियमामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे सेकंड लॉ मध्ये, तर त्याच्यावरून आपल्याला फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन हा फॉर्म्युला मिळतो. म्हणजे अप्लाइड लावलेलं जे बल असते ते समानुपाती असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. कशाला? तर बदलणाऱ्या संवेगाशी. त्याला आपण म्हणत असतो मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो लावलेल्या बलाला. हा पहिला आणि हा दुसरा नियम आहे. पहिला सांगतो वस्तुस्थिती जी असेल, म्हणजे स्थिर असेल तर स्थिर मध्येच राहतो, आणि गतीमध्ये असेल तर गतीमध्येच राहतो. कधीपर्यंत? जोपर्यंत येऊन त्याच्यावरती कोणी अनबॅलन्स फोर्स लावत नाही तोपर्यंत. आणि तिसरा तर हा आहे. ठीक आहे. हा पीएच ज्याचं उत्तर सगळ्यांनी करेक्ट केलं, थँक्यू. 7व्या क्रमांकाचं 7 पीएच असते. पीएच जर 7 पेक्षा कमी असेल तर तो अल्कधर्मीय म्हणजे ऍसिडिक असतो. 7 पेक्षा जास्त असेल तर पीएच 7 पेक्षा जास्त असेल तर तो बेसिक असतो. 7 ला न्यूट्रल म्हणजे उदासीन म्हणतो आपण त्याला. 7च्या खाली 6, 5, 4 आणि असं करत करत 0 पर्यंत ऍसिड, आणि वर जर गेला 8, 9, 10 तर पदार्थ बनतो बेसिक. ठीक, पुढील प्रश्न. संक्रामक कचरा कोणत्या कचरा पेटीत टाकावा? संक्रामक कचऱ्यामध्ये कशाचा समावेश होतो? जो हॉस्पिटलचं वेस्ट आहे, बँडेज, सिरिंज वगैरे, तर याला आपण डिस्पोज करत असताना, विल्हेवाट लावत असताना कोणत्या कचरा पेटीत टाकणं आवश्यक आहे? लाल कचरा पेटीत. येस, यामध्ये काही एक्सप्लेनेशनची नाही गरज आपल्याला. लाल कचरा पेटीत टाकावा लागतो. प्रश्न इम्पॉर्टंट. शरीराचे तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? हो हो, बरोबर आहे, लाल कचरा पेटी. आता आपण 32 वरती येऊया. शरीराचं बॅलन्स राखायचं आहे आपल्याला, तर ते सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? मेंदूच्या कोणत्या भागाकडून? लहान मेंदूकडून केले जाते. 37चं उत्तर 1 आहे. ज्याला आपण सेरेबेलम म्हणत असतो. आणि जेव्हा अल्कोहोलचं कन्झम्पशन करतात किंवा दारू वगैरे प्यायलेले लोक असतील, तर या दारूमुळे, अल्कोहोलमुळे या लहान मेंदूवर त्याचा परिणाम होतो, आणि तो थोडा वेळ आपलं येईल जाधव सर. अवघड नसणारच, एवढी डिफिकल्टी लेवल नसेल. आता दारू पिल्यानंतर लहान मेंदूवरती त्याचा परिणाम होतो, आणि जे त्याचं मेन काम आहे बॉडीचं बॅलन्स राखणे, ते कुठेतरी डिस्टर्ब होतं, आणि म्हणूनच काय, दारू पिलेल्या व्यक्तीचे बॅलन्स इकडे तिकडे जाताना आपण पाहतो. कारण अल्कोहोलचा परिणाम या लहान मेंदूवरती होतो, जो आपल्याला बॉडीचं बॅलन्स राखण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
नेत्रदान करते वेळी कोणता भाग दान करतात? पारपटल. येस, उत्तर करेक्ट आहे. ठीक. परंतु आता याच्यामध्ये आपण डोळा आलाच आहे तर थोडंसं समजून घेऊया. हा, पारपटल हा आहे दृष्टीपटल. दृष्टीपटलावरती प्रतिमा तयार होत असते आणि प्रतिमा तयार त्याचं स्वरूप कसं असतं तर ती असते उलट व वास्तव स्वरूपाची. या प्रकारची प्रतिमा दृष्टीपटलावरती भेटत असते उलट व वास्तव स्वरूपाची. तर पहिला हा जो ट्रान्सपरंट पारदर्शक लेअर आहे, एकदम पहिला पातळसा थर, त्याला म्हणतो आपण पारपटल. आणि प्रकाश किरण जेव्हा या पारपटलातून आत येतात ना तर जास्तीत जास्त त्याचं तिथे अपवर्तन होत असते, रिफ्रॅक्शन ज्याला म्हणतो. ठीक. आता पहिला आहे म्हणजे बाहेरून आत जाताना पारपटल, त्यानंतर जिथे अपवर्तन होते त्याचं जास्तीत जास्त. मग असा गडद आणि मासाळ भाग आहे की ज्याचे रंग वेगवेगळे असतात आणि त्यामुळे कोणाचे डोळेचा रंग जो आहे तो ब्लॅक किंवा ब्ल्यू ज्याला म्हणतो आपण, किंवा घारे डोळे वगैरे असा असतो. तर त्याच्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे बुबुळ. त्याचा रंग वेगवेगळे असल्या कारणानं लोकांचे डोळ्यांचे रंग वेगवेगळे असतात, ब्ल्यू आईज वगैरे वगैरे. म्हणजे पहिला भाग बाहेरून आत जाताना पहिला आला पारपटल, मग आला बुबुळ. त्यानंतर असा छोटस छिद्र असलेला भाग आहे लागत आहे. ठीक. बरं. आता पारपटल, बुबुळ, त्याच्या आत कोण आहे? त्याच्यानंतर आहे बाहुली. आणि बाहुलीचं वैशिष्ट्य काय तर असं छोटस होल असलेला हा भाग आहे ज्याची जो डायमीटर आहे, जो व्यास आहे तो चेंज होत राहतो, बदलता व्यास आहे त्याला. जेव्हा लाईट जास्त डोळ्यामध्ये यायला लागला तर व्यास कमी होऊन जातो, म्हणजे सूर्याकडे पाहत असताना. डिम लाईट असेल तर त्याचा व्यास बाहुलीचा मोठा होत जातो. ठीक. बाहुली नंतर कोण येते? मग इथे आपल्या डोळ्यामध्ये असणारी ही नॅचरल जी लेन्स बसवलेली आहे, हो, प्रकाशाचं नियंत्रण होते तिथून बाहुलीद्वारे. मग डोळ्यामध्ये बसवलेली नॅचरल जे भिंग आहे ते कोणतं? द्विबहिर्गोल बायकॉन्व्हेक्स लेन्स. बहिर्गोल भिंग. हो हो हो. ऍक्च्युली असं आहे की काही नवीन आलेल्यांसाठी हे त्यांची रिक्वेस्ट आहे की हे थोडेसे टॉपिक त्या निमित्ताने, प्रश्न आल्यानंतर त्या निमित्ताने टॉपिक रिवाइज करा. थोडेच प्रश्न राहिले तर 33 वरती आहोत आपण. द्विबहिर्गोल भिंग आणि मग त्यानंतर शेवटचा आहे आपला दृष्टीपटल. ठीक. मग हा सिक्वेन्स लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पारपटल, बुबुळ, बाहुली, द्विबहिर्गोल भिंग आणि दृष्टीपटल. आता दान करते वेळी कोणतं पारपटल आहे त्याचं उत्तर ऑलरेडी देऊन झालं होतं आपण, पण या निमित्ताने मानवी डोळा आपण स्टडी केला. डोळ्यामध्ये नॅचरल जे भिंग आहे, द्विबहिर्गोल भिंग आहे. टॉपिक रिवाइज करणं हे यामागचं उद्दिष्ट आहे. प्रश्नाचं उत्तर तर झालंच होतं. सक्षमते जगतील, सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट हा सिद्धांत कोणी मांडला? चार्ल्स डार्विन यांनी मांडला. जे सक्षम असतील तेच जगतील. मांसाहारी हे पोषण पातळीमध्ये कोणत्या थरामध्ये, कोणत्या पातळीला आढळते? पातळी हा शब्द पाहिजे होता इथे. कोणत्या पातळीमध्ये आढळते? आता 35 नंबरला येऊया आपण. मांसाहारी हे पोषण पातळीमध्ये कोणत्या पातळीमध्ये आढळतात? ठीक. तर याच्यामध्ये सगळ्यात आधी पोषण पातळीमध्ये हे जे प्रोड्युसर्स आहे ते येतात. ठीक आहे, पण ही पहिली पातळी नाहीये. सगळ्यात आधी या पिरामिड्स मध्ये, ऊर्जा पिरामिड मध्ये प्रोड्युसर्स येतात, म्हणजे वनस्पती जे ऊर्जा, जे अन्न निर्मिती करतात ते वनस्पतींचा समावेश होणार आहे यांच्यामध्ये. दुसरा जो आहे ते शाकाहारी यांचा समावेश याच्यामध्ये होईल. तर ही फर्स्ट लेवल आहे, पहिली पातळी आहे. दुसरी मांसाहारी, ही सेकंड आहे. ठीक आहे. आणि तिसरी जी आहे, जे शाकाहारी पण आहे, जे मांसाहारी पण आहे, मिश्र स्वरूपाचे, त्याला मराठीमध्ये नाव आठवत नाही बघा मला, पण त्याला ओमनिवोरस म्हणत असतो आपण. म्हणजे जे शाकाहारी पण आहे, मांस पण खातात, वनस्पती पण, असे हे थर्ड लेवल मध्ये येतात.
या प्रकारे त्या पायऱ्या आहेत. बरं, आता प्रश्न काय आहे आपला, मांसाहारी पोषण पातळीमध्ये कोणत्या मध्ये आढळतात? तर उत्तर आहे मांसाहारी ही दुसऱ्या पातळीमध्ये. पाण्याची जास्त घनता रिकामी जागा सेंटीग्रेड वर असते. पाण्याची जास्त घनता डेन्सिटी कोणत्या टेम्परेचर वरती असते? तर पाण्यामधली हे जे त्याचं बिहेवियर आहे ते आपल्याला 0 ते 4 मध्ये दिसून येते. तर पाण्याची जास्त घनता या 4 डिग्री सेल्सिअसला दिसून येते. येस, 4. घनता जास्त आहे आणि त्याचा आकारमान कमी असते, पण इथेच आपण प्रश्न असाही ठरवला जातो, त्याचं आकारमान सगळ्यात कमी असते, सगळ्यात कमी. ठीक. प्रश्न, आयसोप्रीन हे खालीलपैकी कशाचे एक वारिक आहे? ओके, रबरचा आहे. पुढील प्रश्न, अयोग्य विधान ओळखायचं आपल्याला. वनस्पती तेलाचे निकेल उत्प्रेरकाच्या मदतीने हायड्रोजनीभवन करतात. स्टेटमेंट करेक्ट आहे. इथे निकेल हे उत्प्रेरक कॅटलिस्ट वापरतो आपण आणि वनस्पती तेलाचं रूपांतरण आपण वनस्पती तुपामध्ये करतोय. वनस्पती तेलामध्ये संपृक्त कार्बन शृंखला असतात. ठीक आहे, पुढचा वाचूया. असंपृक्त मेद हे आरोग्यास कारक असतात, म्हणजे फायदेशीर असतात. आणि 2 व 3 आपल्याला ओळखायचं कसं आहे? अयोग्य ओळखायचं आहे, अयोग्य, चुकीचं. विद्यार्थी मित्रांनो, हे करेक्ट आहे. हे स्टेटमेंट करेक्ट आहे की असंपृक्त मेद हे आरोग्य कारक असतात, फायद्याचे असतात. आणि हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. अयोग्य ओळखायचं आहे आपल्याला. मग उत्तर काय आलं? वनस्पती तेलामध्ये संपृक्त नसतं, तर असंपृक्त हायड्रोकार्बन असतात, असंपृक्त. लक्षात घ्या, म्हणून ते चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, 1 HP बरोबर किती वॅट होईल? हा फार कॉमन प्रश्न आहे. 746 वॅट होतो 1 HP म्हणजे. 1 HP is equals to 746 वॅट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या द्रव्याचा समूह दुसऱ्या गणात आढळतो? हा विद्यार्थी मित्रांनो, याचं ऍक्च्युली गणात नाही पाहिजे, हा आवर्तामध्ये पाहिजे. दुसऱ्या आवर्तात विचारलं. आता उत्तर करा, दुसऱ्या क्रमांकाच्या आवर्तात कोणता? कार्बन हा जर पाहायला गेला, हा दुसऱ्या आवर्तातला आहे, परंतु सिलिकॉन मात्र नाही. कार्बन आहे, सिलिकॉन नाही, त्यामुळं हा नाही. सोडियम आणि अल्युमिनियम, सोडियम आणि अल्युमिनियमचा जर विचार केला तर हा तिसऱ्या आवर्तातील आहे. हा सुद्धा तिसऱ्या आवर्तातील आहे. नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा विचार जर केला, नायट्रोजन ऑक्सिजन, तर हा 7व्या क्रमांकाचा, नायट्रोजन म्हणजे हा 8व्या क्रमांकाचा. येस, उत्तर आहे हे नायट्रोजन आणि ऑक्सिजन. विद्यार्थी मित्रांनो, हे गणात नाहीये, चुकून गणात झालेलं आहे. आवर्त विचारले. कोणत्या आवर्तात? दुसऱ्या आवर्तातील कोणते मूलद्रव्याचा समूह आहे? ठीक आहे. सो इन दिस वे, या प्रकारे आपण हे 40 प्रश्नांचा सेट इथे संपवलेला आहे. तुम्हाला क्वेश्चन कसे वाटले त्याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगायची आहे, किंवा काही अडचणी असतील प्रश्नासंदर्भातल्या तर त्या विचारू शकता तुम्ही. ओके, ठीक आहे, धन्यवाद.